सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार। पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली। आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय। विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचं सर्वंकष मूल्यमापन सुरू करण्यात आलं आहे। माननीय पालकमंत्री सरांनी आणि त्याबरोबर ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंत्री ह्या सर्वांनी एक बैठक घेऊन आम्हाला सूचना दिलेल्या आहेत। त्या सूचनांच्यामध्ये ज्या शाळांच्यामध्ये प्राथमिक सुविधा अपेक्षित ज्या आहेत त्या आहेत की नाही ते तपासा म्हणून सांगितलेलं आहे। त्याच्या अनुषंगानं आम्ही तपासणीची एक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आम्ही तपासणी करायला सांगितली, त्याचा अहवाल पाठवायला सांगितला आहे। याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या सुविधा आता आपल्याला सर्व शाळांच्यामध्ये करणं अपेक्षित आहे। यामध्ये मुलींचं आणि मुलांचं स्वतंत्र शौचालय, त्याबरोबर पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था आणि आणखीन एक चौथं कुठलं होतं, ह्या चार भौतिक सुविधा, दुरुस्तीचा एक विषय होता। या अशा 4 सुविधा शासनाने सूचना केल्या होत्या आणि मंत्री महोदयांनी याच्यामध्ये तपासणी करा म्हणून सांगितलेलं होतं। त्याच्या अनुषंगानं आम्ही आता तपासणी करायला सुरुवात केली आहे। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आमच्याकडे सविस्तर याचा अहवाल येईल आणि मग नंतर आम्ही आपल्याकडे त्या अर्थानं एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे मुलींच्याकडे सर्व ठिकाणी शौचालय आहेत, मुलींच्यासाठी सर्व ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सुविधा आहेत। फक्त 120 ठिकाणी मुलांच्यामध्ये स्वतंत्र शौचालय नाही आहे। त्याच्या अनुषंगानं आम्ही आता ती ग्रामपंचायत आणि त्याबरोबर जिल्हा परिषदच्या अनुषंगानं आम्ही माहिती आल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू। लाईटची व्यवस्था बऱ्यापैकी सर्व ठिकाणी आहे आणि दुरुस्तीच्या काही ठिकाणी दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे, त्यांची आम्ही माहिती घेतली आणि त्यानंतर आम्ही त्याचा व्यवस्थित प्रस्ताव तयार करून शासनालाही सादर करतो आहे। शासनानेही सांगितलं आहे की बाबा तुम्ही सादर करा म्हणून, तर तोही आम्ही प्रस्ताव शासनाला सादर करतो आहे। त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही आपल्या सर्वांना सांगावा आणि त्याबरोबर शाळांच्यापर्यंत ऑलरेडी आम्ही याची बैठक घेऊन शाळेचे जे काही मुख्याध्यापक आहेत, केंद्रप्रमुख आहेत, या सर्वांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांचा अहवाल एक मंगळवार किंवा बुधवारपर्यंत आमच्याकडे सादर होईल। दुरुस्तीसाठी किती शाळा यापूर्वीसुद्धा ह्या सूचना दिल्याच होत्या, पण मुलं लहान आहेत। आता बऱ्याच शाळांमध्ये काही ठिकाणी जागेची अडचण पण बऱ्याच प्रमाणात आहे। जागेची अडचणीच्या महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्याकडे, म्हणून आम्ही हा सविस्तर अहवाल घेतो आहे। याच्यात किती मुलं आहेत ती पण महत्त्वाचं आहे ना आहेत। समजा तिथं एक शौचालय ऑलरेडी असेलच आणि एकच मुलगा आहे, तिथं मुलींचं शौचालय आहे, ते वापरता येतं की नाही हेच बघता येईल। त्याच्याशिवाय तो डिटेल रिपोर्ट येणार नाही, तो पण आपल्याला नाही समजणार आहे सगळं। असेल तिथं पहिल्या प्रायोरिटीनं घेतला जाईल। सन्मान्य शिवसाहेब होते, आम्ही होतो, सन्मान्य सभापती साहेब होते, कलेक्टर मॅडमांच्या दालनामध्ये एक मिटिंग घेतली। त्याच्यामध्ये सर्व जे शाळा आहेत तिथं व्हिजिट देऊन तिथं असलेल्या भौतिक सुविधा, बुद्ध्यांक, शैक्षणिक प्रगती ह्याच्यावर पण आढावा घ्यायला सांगितला आहे। त्याच्यात व्हिजिट शिवसाहेब, आम्ही पदाधिकारी, तिथले असलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, स्वतः साहेब पण व्हिजिट देणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी एक सर्वांना सूचना केलेल्या आहे। त्यांनी एक विषय महत्त्वाचा घेतलेला आहे की सर्व शाळा राज्यातल्या तपासा, सर्व शाळांचा असलेला त्यांचं कुठंतरी नादुरुस्त असतील, धोकादायक असतील, परत तिथं भौतिक परिस्थिती त्यांच्या असलेल्या गरजा आणि बुद्ध्यांक म्हणजे ते शैक्षणिक प्रगती त्यांच्या काय ह्याच्यावर चालते, मग त्याचं आपण काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी तो पण आढावा सगळे म्हणजे शिवसाहेबांपासून आम्ही पदाधिकारी म्हणून असलेले स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सगळे आम्ही तो हे करणार आहोत, राबवणार आहोत आणि स्वतः पालकमंत्री साहेब, कलेक्टर मॅडम आणि सगळेच जण ह्याच्यात उतरून आम्ही ते त्या शाळा तपासणार, जिथे इथं जवळ असेल तिथं किंवा रँडम पद्धतीनं आम्ही ते तपासणार आहोत। त्याचा एक लवकरात लवकर एक पूर्णपणे डाटा घेऊन तो आपण ह्याच्यात गव्हर्नमेंटकडे पाठवणार, शैक्षणिक खात्यात, पालकमंत्री साहेबांकडनं तो मुख्यमंत्री साहेबांकडे। आणि त्या जिल्ह्यामध्ये स्वच्छता मोहीम ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपले जे शासकीय कार्यालय आहेत प्रत्येक गावामधले
तर ती स्वच्छता करा असं आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्याचा हेतू असा आहे की आता गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे. गणेश चतुर्थीच्या पिरियडमध्ये आपल्याकडे जे सिंधुदुर्गातले नागरिक मुंबईतून परत येतील ते सगळ्या शाळांना व्हिजिट करणार. त्याबरोबर शाळांचे माझी विद्यार्थी संघटना पण आपल्या प्रत्येक शाळेंच्यामध्ये माझी विद्यार्थी संघटना आहे. तर गेल्या वर्षी पूर्ण शाळांच्यामध्ये म्हणजे जेवढ्या आपल्या 1335 शाळा आहेत त्या सर्व शाळांच्यामध्ये माझी विद्यार्थी संघटना स्थापन झाली. तर त्या शाळांच्यामध्ये ही व्हिजिट करणार आहे. त्यानंतर मग ते आपल्याला काही डोनेशन्स पण देतात, काही साहित्य देतात. तर अशा वेळेस ही शाळा अस्वच्छ आहे किंवा तिथला परिसर अस्वच्छ आहे असं दिसू नये आणि स्वच्छता पण पाहिजे. त्याच्यामुळं आपण शाळांच्या बरोबर जेवढं गावामध्ये एका गावामध्ये जेवढे काही शासकीय कार्यालय आहेत म्हणजे MSCBचं ऑफिस असेल, तलाठी ऑफिस असेल, ग्रामपंचायत आहे, अंगणवाडी आहे, ह्या सर्व ह्याची स्वच्छता 31 तारखेला करायला सांगितली. पण तुमच्याजवळ आम्ही देतो म्हणजे शाळा तपासताना त्याच्यामध्ये आम्ही ज्या सूची आहे त्याच्याप्रमाणे सर्व निकष ठरवून तिकडचे लोकप्रतिनिधी, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी हे प्रत्येक तालुक्यातल्या शाळांना त्या ठिकाणी व्हिजिट देते. त्याच्यामध्ये आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भौतिक सुविधेबरोबर म्हणजे सुरुवातीपासून जी व्यवस्था आहे म्हणजे शाळेत जाण्याचा रस्ता असेल, स्वयंपाक शेड असेल, खेळाचं मैदान, दिव्यांगासाठी जर काय असेल तर रॅम्प वॉक म्हणजे एक आधुनिक प्रकारची शाळेचं मॉडेल बनवायचं असं मुख्यमंत्री किंवा आदरणीय पालकमंत्री महोदय यांची ही संकल्पना आहे. आणि ह्याची संबंधित डिटेल मीटिंग ना त्यानंतर गशी, विस्तार अधिकारी, सर्वच केंद्र प्रमुख यांची सगळे सखोल मीटिंग घेऊन त्याच्यावर डिटेल त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि सगळे कामाला पण लागले दुसऱ्या दिवशीपासून. एक 8-10 दिवसात डाटा येईल आपल्याला आणि व्हिजिट पण सुरू झालेल्या आहेत.